उन्हीं के घर के अपराध पर FIR दर्ज होती है, तो ये कब तक ऐसे चलते रहेंगे और हम कब तक काम में बैठे रहेंगे। ऐसा एक प्रोग्राम रखा गया है। इस कार्यक्रम के अध्यक्ष पद पर हमारे अजीज दोस्त और पूरे पॉलिटिशियन के जानी मानी हस्ती माननीय राजा कुलकर साहब का इस कार्यक्रम के ऊपर आने के लिए मैं तय दिल से उनकी शुक्रिया अदा करता हूँ। मकसद ये है कि राज कुलकर साहब को बुलाने का एक ही है, ये शरद पवार प्रदेश अध्यक्ष पद पर OBC सेल के अध्यक्ष हैं और राजा कुलकर सर को मैंने बहुत सालों से देखा है। जब से ये राजकारण में है कभी इन्होंने कास्ट विजन किसी के साथ नहीं किया है और सभी धर्मों को साथ में लेके सभी समाज के लोगों को साथ में लेके ये आज तक चल रहे हैं। कुछ दिन पहले हमारी इनसे मुलाकात हुई और ऐसा है ऑल इंडिया उर्बा बोर्डच्या या उतोली विंगमध्ये आज या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केलं। खरं तर माझे सहकारी फैजलभाई आणि आमचे संबंध गेल्या काही एक महिन्यापासूनचे वर्षापासूनचे आहेत। ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम असतात, ज्या ज्या वेळेला या ठिकाणी औरंगाबाद असेल किंवा इथून कुठेही असेल, ज्या ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्या वेळेला त्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहतो, वेळ काढून येतो। आजही औरंगाबादमध्ये माझ्या OBC सेलचा महाराष्ट्रातल्या मराठवाडा विभागाचा मेळावा होता, आढावा बैठक होती। त्यात करून अशा वेळेला त्यांनी मला एक कार्यक्रम सांगितला होता की या ठिकाणी आमच्या तितकाच या देशाचा आहे जेवढा देशामधला हिंदू एकत्र आहे। हिंदू असेल मुसलमान असेल हे दोन्ही जर तुम्ही मानवतावादीच्या एका अँगलने जर पाहिलं तर ही सगळी माणसं आहेत आणि माणसाला माणसाप्रमाणे ठेवणं, माणसाप्रमाणे वागवणं ही आपली संस्कृती आहे। कुठेतरी गेल्या काही दिवसापासून काही अशा घटना घडत आहेत ज्या माणुसकीला काळीमा बसणाऱ्या घटना आहेत। आताच काही दिवसापूर्वी घटना घडली ज्याच्यामध्ये विशाळगडामध्ये गजापूर नावाच्या एका गावामध्ये काही लोकांनी, काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं जे निषेधार्थ आहे। मला हे कळलं, मी फैजलभाईंनी मला फोन केला होता, आसिफ करीमी माझे सहकार्यांनी मला फोन केला होता आणि लोकांनी सांगितलं। मी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय चंद्रावड साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ठरवलं की आपण तिथे गेलं पाहिजे, आपण त्या लोकांना भेटलं पाहिजे। या माध्यमातून मी स्वतः त्या ठिकाणी विशाळगडावरती गेलो होतो, गजापूर गावाकडे गेलो। 144 सेक्शन होतं, कलम लागलं होतं। 144 कलममध्ये जर त्या ठिकाणी मी जर गेलो होतो माझ्यावरती त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई होऊ शकते, मला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं। पण असं असताना देखील माझी काही माणसं त्या गजापूर गावामध्ये आहेत, त्या माणसावरती अत्याचार झालेले आहेत, अन्याय झालेले आहेत आणि त्या लोकांना माझ्या या देशाकडनं, माझ्या समाजाकडनं, माझ्या पक्षाकडनं अपेक्षा आहे, त्या महाराष्ट्राकडनं अपेक्षा आहे की त्यांना सुरक्षितता मिळावी करून। अशा परिस्थितीमध्ये ही लोकं त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीत आहेत, त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता आहे की नाही आहे, त्यांना जेवायला अन्न आहे की नाही आहे, त्यांना कपडे वस्तू आहेत की नाही आहेत आणि ज्या पद्धतीने जे काही गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी वास्तविकपणे समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या होत्या। एक मात्र कळतं की छत्रपती शिवरायांचा वारसा हा अशा प्रकारचा नाही आहे। शेतकऱ्याच्या शेताच्या नेटाला आणि एका वयाच्या चित्राला कधी बदलाला हात लागेल अशा प्रकारची मानसिकता किंवा संस्कृती छत्रपती शिवरायांनी आपण महाराष्ट्रामध्ये निर्मित केली होती। त्यामुळे ह्या ज्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या नावावरती हा जो उद्रेक केलेला आहे हा निंदनीय आहे, निषेध करण्यासारखा आहे। आमच्या पक्षाने स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी कोणी लोकं होती या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अटक करण्यात यावं। इतकंच नाही, त्यांच्यासाठी सक्त अशा प्रकारच्या त्या ठिकाणी शिक्षा ठोठावण्यात यावी। महाराष्ट्रामध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे। ज्या प्रकारचं ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्या अतिक्रमण सरकारच्या ज्या ज्या काही फ्रेम्समध्ये असतील, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी लिगलच्या ॲक्शनमध्ये असतील त्या ठिकाणी त्या गोष्टी काढल्या घ्याव्या। पण अतिक्रमणाच्या नावाखाली जर एखाद्या ठिकाणी समाजाचा छळ होत असेल, एखाद्या घटकाला अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांचे स्टेटमेंट्स मी ऐकले की ते विकासाच्या मुद्द्यावरती आमदारकीसाठी सुद्धा इच्छुक आहे। तर मला फार आनंद झाला की कुठेतरी महिला आणि माझं एक चांगली महिला पुढे आली आहे, त्याबद्दल माझ्या शुभेच्छा दिल्या। राष्ट्रवादीकडून यांना काय तिकीट देण्याची काय त्या गोष्टी तर अजून काही मी निघले नाही समजू शकत। आधी काय करणार आपण आणि काय पाऊल उचलणार? महिलांच्या रोजगारासाठी बऱ्याच काही योजना आहेत, त्या पक्षश्रेष्ठी आणि निवडणुकीनंतर बऱ्याच काही गोष्टी पक्ष डिक्लेअर करेल आणि
वैयक्तिक जर माझं म्हणणं आहे की महिला रोजगार, युवक रोजगार आणि आपला आर्थिक विकास या मुद्द्यांवरती जर आपण त्या विधानसभेकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नक्कीच NCPकडून लोकांना न्याय मिळेल. मुख्यमंत्री साहेबांनी 1500 रुपये मला असं वाटतं 1500 रुपये दर महिन्याला देण्यापेक्षा जर त्यांनी महागाई, आर्थिक सुबत्ता किंवा रोजगार, आरोग्याच्या सुविधा आणि जे आता महाराष्ट्राचं गचाळ राजकारण चाललं आहे की त्यांच्या महाराष्ट्रामध्ये आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज आदरणीय शरद पवारांच्या सेक्युलरिझम विचार तत्वाला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. धर्माचे युद्ध, जातीयवाद आणि कुठेतरी देश हा आर्थिक विकासाकडे नेण्यापेक्षा देशाच्या जनतेला कुठेतरी धर्म, जात या गोष्टींमध्ये अडकून कुठेतरी भ्रमित करण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाचा चाललेला आहे. तर त्या गोष्टीचा मी जाहीररित्या निषेध करते आणि 1500 रुपये महिना देण्यापेक्षा माझी महिला जर सक्षम झाली, तिच्या पायावर जर ती उभा राहील तर नक्कीच माझी महिला ताट महिन्याने जगू शकेल, कुटुंब सांभाळू शकेल आणि 50% आरक्षणाचा जर विषय आहे तर देशही चांगला सांभाळू शकेल. आपण माझं नाव विद्या गाडेकर. मी शरदचंद्रजी पवार गटाकडून NCP इंडियाकडून मी प्रदेश सचिव आहे. हम ही को कातिल कहेगी दुनिया, हम ही को कातिल कहेगी दुनिया, हमारा ही कत्लेआम होगा. हम ही को कातिल कहेगी दुनिया, हमारा ही कत्लेआम होगा. हम ही कुएं खोदते फिरेंगे, कुएं यानी पानी के झरने, हम ही कुएं खोदते फिरेंगे, हम ही पे पानी हराम होगा. अगर यही ज़हनियत रही तो, अगर यही ज़हनियत रही तो मुझे ये डर है कि इस सदी में अगर यही ज़हनियत रही तो गवर्नमेंट की, हुकूमत की, अगर यही ज़हनियत रही तो मुझे ये डर है कि इस सदी में ना अब्दुल हमीद होगा ना अब्दुल कलाम होगा. तो हमें सबको एक साथ लेकर, सब समाज को एक साथ लेकर हमें काम करना होगा. जिसके साथ नाइंसाफ़ी हो रही, जिसके साथ जुल्म हो रहा, हमको उसके खिलाफ आवाज़ उठाना चाहिए. मुस्लिम हो, दलित हो, पीड़ित हो, शोषित हो, जो भी हो, हम सब समाज को मिलकर अत्याचार हो रहा, जो नाइंसाफ़ी हो रही, मैं उसके खिलाफ पहल करूँगी और बराबर MLA का इलेक्शन लड़ूंगी. और मैं चाहती हूँ कि तमाम मुस्लिम कौम मेरा साथ दे, समाज मेरा साथ दे, आज के नौजवान तबका मेरा साथ दे, क्योंकि मैंने ये पहल करी है सबसे पहले. तो मैं चाहती हूँ कि तमाम को मेरे साथ आना चाहिए और मैं सब